श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। जतचे विद्यमान आमदार हे जतला देवभूमी असं करण्याचा प्रयत्न चालू आहे। वास्तविक पाहता इथल्या जनतेला किंवा सर्वपक्षीय नेत्यांना ही त्यांची मागणी अवास्तवानी अवाजवी वाटते। त्याच्यावर कोणाचंही मत नाही की ती देवभूमी व्हावी असं। सगळ्यांनी ह्या भूमिकेला विरोध दर्शविलेला आहे। म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं सर्व पक्षाचे नेते मंडळी अधिक पत्रिका तुम्ही उपस्थित झालेले आहे। ह्या त्यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला आमचा कडक विरोध आहे। जी मागणीच नाही त्या मागणीपेक्षा तुम्ही जे विधानसभेचे आश्वासन दिलेले आहे ते आश्वासन आधी पूर्ण करा। उमदीसारख्या ठिकाणी तुम्ही काय MIDC 1000 एकराची MIDC 2000 लोकांना काम देतो असं म्हणता, ते काय तुम्ही अजून केलेलंच नाही। म्हणजे अशा अनेक गोष्टी तुम्ही केलेल्या आहे, त्या गोष्टीवर तुमचं कुठलंही वाक्य नाही। आणि जी लोकांमध्ये मागणी नाही ते लोकांना विचलित करण्याचं काम चालू आहे यांचं। प्रत्येक ठिकाणी देवाधर्मात जायचं, ब वर्ग दर्जा तुम्हाला देतो म्हणून सांगायचं। म्हणजे ज्या लोकांच्या मागण्या नसतात त्या लोकांचं मत परिवर्तन विचलित करण्याचं काम हे आमचे गोपीचंद पडळकर करतात। नावच बदलायचं असेल, खरसून एवढी मोठी यात्रा भरते तिथं तुमच्या आटपाडीला त्याचं नाव ठेवा ना तुम्ही देवाभूमी म्हणून। म्हणजे आज या भारत देशामध्ये फक्त वाराणसीला तेवढं देवाभूमी म्हणलं जाते, प्रयागराज वाराणसी। बाकी कुठल्याही आपल्या भारत देशामध्ये देवभूमी कुठल्याही जिल्ह्याला किंवा कुठल्याही गावाला बोललं जात नाही। त्यामुळे आमच्या छोट्याशा तालुक्याला तिथं कुठलंही तसं महत्त्वाचं ठिकाण असताना शेजारी पंढरपूर आहे ते देवभूमी होऊ शकले आहे। आणि आमच्या तर तालुका छोटा आहे, असं कुठलंही एखादं म्हणजे जे अवतार आहे त्या अवतारापैकी कुठलाही अवतार इथं नाही। त्यामुळं देवभूमी म्हणण्याचे काय कारण नाही। जनतेचा इथं प्रचंड विरोध आहे आणि त्यामुळं यांनी अशा या फालतू कामामध्ये लक्ष घालण्यापेक्षा विकास कामाकडे लक्ष द्यावं। सध्या म्हैसाळचं पाणी मागतात लोक, तिकडं पाणी नाही, तिथं प्यायला पाणी नाही, टँकर चालू करायची तिथं अवस्था झालेली आहे, तिकडं लक्ष नाही। पीक खरीप हंगाम करपून गेला, तिकडं तुमचं लक्ष नाही। येतं फक्त कुठंतरी जायचं, लग्नाला जायचं आणि त्याचं फोटो सेशन करायचं, आणखीन कुठं मैदानाला जायचं त्याचं फोटो सेशन करायचं। फोटो सेशनमध्येच तुमचं काळ चाललेलं आहे। विकासाचं काय तर तुम्ही केला पाहिजे। रस्त्याचे एवढं प्रचंड इथं खड्डे पडलेत, रस्ते चांगले झाले नाहीत, रस्त्याला बजेटमध्ये पैशाची तरतूद आहे। झालेले रस्ते, जलशुद्धाची कामं, जलजीवन मिशनची कामं, कोट्यावधी रुपये इथं शिल्लक म्हणजे त्यांचे बिलं द्यायचे, त्या बिलाकडे तुमचं लक्ष नाही। नवीन कामं काढायची, त्याची टक्केवारी जोरात वसूल करायची आणि काम सुरू करायचं, नाटक करायचं। या जनतेच्या कुठल्याही मागण्या नाही। जनतेला जे हवं आहे ते तुम्ही द्यावं अशी जनतेची अपेक्षा आहे। लोकांना भूलभुलैया करू नये। आपली कारकीर्द तरी 1.5 वर्ष झाली की त्यांची 1.5 वर्षाची कारकीर्द झाली। 1.5 वर्षामध्ये तुम्ही एखादं ठोस असं जगचं काम काय केलं आहे ते एकदा आमच्या जनतेला दाखवा तुम्ही, की बाबा मी हे काम केलं आहे। आमची जुनीच कामं तुम्ही रेटायला लागला अजूनही तिथं। तुम्ही स्वतःचं एक तरी काम, 100-200 कोटीचं मी आणले ते चालू केले असं एक तरी काम त्यांनी दाखवावं आणि जनतेला तुम्ही विश्वासाला पात्र हो। लोकांना असं वाटू लागलं आहे कार्यकर्त्याला आम्ही यांना निवडून देऊन फसलो अशी कार्यकर्त्याची भावना झालेली आहे। कुणाचाही फोन उचलत नाही त्यांनी, कुणालाही बोलत नाहीत। त्यांनी काय प्यादे ठेवले तिथं, अधिक आटपाडीची काय प्यादे आहे तिथं, त्यांच्या मार्फत ज्याचा फोन जाते तेवढाच फोन उचलायचा आणि ही प्यादी टक्केवारी वसूल करण्यापेक्षा इतर कुठलंही काम करत नाही। सगळीकडे कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट असो काही असो पहिल्यांदा टक्केवारी असते, त्यांचा मध्यस्थ माणूस बोलतोय तिथं। असे ते ग्रामसेवक कोण तर आलाय त्याला PA ऑर्डर काढली त्यांनी, कुठल्या आधारे काढले PA ऑर्डर त्यांनी? हे ग्रामसेवक हे आपण निवडायचे तिथं,
सरकारी नियमाचं गरज आहे ना. आमच्याकडे पी ए होतीच की, पण आम्ही तिथे काहीतरी जजचे पी ए केले. शेने आटपाडीचा पी ए स्वतःचा, आटपाडीचा ग्रामसेवक स्वतःचा पी ए म्हणून नाव लावलेलं आहे. वास्तविक पाहता शासनाने याला मान्यता द्यायला नको पाहिजे. तर आता त्या ग्रामसेवकचा पगार कोण काढते? जर सरकार काढत असेल तर चुकीचं आहे ना. ते पी ए ठेवायचं असेल तर पी एचा वेगळा पगार मिळतो, त्या पगारात त्यांनी पी ए ठेवायला पाहिजे. तसं न करता म्हणजे आपल्याच बगल बच्च्यांना त्यांनी इथं पी ए म्हणून ठेवले, वसुलीला सुद्धा त्याने आपलेच बगल बच्चे ठेवले. जे काय इथे कामं निघतात शासकीय, ती सगळी कामं त्यांच्या आटपाडीच्या लोकांना देण्याचं इथं काम चालू आहे. आणि जे एखादं काम जर आपल्या तालुक्याच्या लोकांना मिळालं, त्याची सुद्धा वसुली अगोदर दिल्याशिवाय त्याचं काम होत नाही, ही सध्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ह्या आमदारच्या बद्दल सध्या भावना बरोबर नाही. परंतु अजून 3 वर्ष यांचा काळ असल्यामुळं लोक बोलायला धजायला लागले. परंतु लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये, सर्व पक्षाच्या नेत्यामध्ये प्रचंड संतोष आहे. त्याचा उद्रेक येत्या निवडणुकीला होईल. या निमित्तानं ते करतायत, ते पुसून टाकण्याचं नाव जत राहण्यासाठी येत्या 9 तारखेला 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं मी संबंध जतमधल्या तमाम नागरिकांच्या मागणीप्रमाणे जतचं नाव हे जतच असावं यासाठी एक दिवसीय आंदोलन पुकारलेलं आहे. आणि या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या पत्रकारांच्या माध्यमातून मी या ठिकाणी जत तालुक्यातील तमाम जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर यावं आणि आपला विरोध दर्शवावा. खरं तर विद्यमान आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी हे जतचं देवभूमी करण्याचा जो घाट घातलेला आहे. खरं तर आतापर्यंत ज्या पद्धतीनं जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आणि या जत तालुक्यातील ज्यांना इतिहास आणि भूगोल काहीच माहिती नाही अशांनी आमच्या जतचं नाव पुसण्याचं काम करतायत, त्यांना आमचा प्रखर विरोध राहणार आहे. आज या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय या येणाऱ्या 9 तारखेला आंदोलन करत आहोत. आज जत तालुक्यात विविध प्रश्न, अजून सुद्धा मूलभूत प्रश्न सुद्धा या ठिकाणी पूर्ण जनतेची झाली पाहिजेत. त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय आज या विधिमंडळाच्या माध्यमातून करणं अपेक्षित आहे. पण प्रत्येक वेळेस हे विद्यमान आमदार आमच्या सर्वसामान्य जतकरांना वेगवेगळ्या पद्धतीची दिशाभूल करणारी आज आश्वासनं या निमित्तानं देत आहेत आणि दिशाभूल करून या आमच्या सर्वसामान्य जनतेला फसवत आहेत. ते फसवण्याचं काम या जतचं नाव बदलून या ठिकाणी ते करत आहेत आणि ते आम्ही होऊ देणार नाही. कारण जतला एक इतिहास आहे, जवळजवळ नाही म्हटलं तर 100 ते 125 वर्षाचा इतिहास आहे आणि त्या इतिहास आज त्यांनी जाणून घ्यावा आणि मगच ती योग्य ती जर कारवाई केली तर या निमित्तानं आम्ही विकासात्मक जे जतच्या बाबतीत आहे त्या बाबतीत या विद्यमान आमदारांच्या बरोबर आहोत. पण चुकीचं काय होत असेल तर या निमित्तानं आम्ही प्रखर त्यांना विरोध करून जशास तसं उत्तर देऊ. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.